थोडीशी दररोज तिची शर्यत लखलखीत विजांशी. ब्रह्मांडालाही तुडवेल इतकी धग आहे तुझ्यात ग, ब्रह्मांडालाही तुडवेल इतकी धग आहे तुझ्यात ग, लेन मातृत्वाचं लेऊन निर्मिती करते विश्वाची. सन्मानाचा मुजरा तुला स्त्रीत्वाचा मान तू, सन्मानाचा मुजरा तुला स्त्रीत्वाचा मान तू, सखी अभिमानाने फुलून यावी अशी जगण्याची शान तू, अशी जगण्याची शान तू. या सर्व रणरागिणींना मी सर्वप्रथम नमनही करते आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा या गावच्या प्रथम नागरिक लवटे मॅडम, त्याचबरोबर दुसऱ्या लवटे मॅडम आणि खरं तर आता सुंदर असं ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे अशा सहाय्यक आयुक्त ज्या मंत्रालय सहाय्यक म्हणून ज्यांची खरं तर आपण प्रेरणा घ्यावं असं व्यक्तिमत्व हजारे मॅडम असतील किंवा या ठिकाणी घाटेराव मॅडम आहेत, खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व रणरागिणी त्या घरामध्ये जरी असल्या तरी सुद्धा त्यांचं कर्तव्य ती निरपेक्ष पद्धतीने सांभाळणाऱ्या सर्व रणरागिणी. आणि खरं तर या रणरागिणींच्या पाठीमागे जसं क्रांती सूर्य महात्मा फुलेंची भूमिका घेऊन या क्रांती ज्योतीला ज्यांनी घडवलं आणि स्त्री शिक्षणाची गंगा घराघरामध्ये ज्यांच्या कर्तृत्वाने पोहोचली, असंच आजच्याही स्त्रीच्या पाठीमागे आणि आजच्या स्त्रियांना खरं तर सक्षम ते विचाराने व्हावे, आर्थिक दृष्ट्या व्हावे आणि या पद्धतीने त्यांचा विकास व्हावा, यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे या गावचे सर्व आयोजक मंडळी यांना देखील मी विनम्र अभिवादन करते. कारण ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम घडतोय, तुमच्या प्रती त्यांच्या मनामध्ये असणारी जी सजगता आहे किंवा जी सहृदयता आहे, ही आज मोठे सर असतील, त्यांचे सहकारी असतील किंवा गावातील इतर सर्व नागरिक मंडळी आणि काकांचं या ठिकाणी मी खरं तर त्यांना आल्यापासून बघते, जो काही पाहुणा येईल, जी काही रणरागिणी येईल किंवा जे काही बाहेरून व्यक्तिमत्व येतं, त्यांच्यासाठी त्यांची कला इतकी प्रभावीपणे त्यांनी मांडलेली आहे आणि मला खरंच त्यांचं कौतुक वाटतं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा ते त्यांची कला त्यांनी सादर केलेली आहे. बघा, खरं तर कलेच्या माध्यमातून माणूस काय काय करू शकतो. मला फक्त या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं. खरं तर असा पण एक रूल आहे किंवा नियम सुद्धा आहे, पण ज्या कारणाने ज्या हेतूने या ठिकाणी मला आमंत्रित केलं, माझा सन्मान केला आणि एक समाज बांधव म्हणून मोठे सरांनी माझ्या पाठीवरती शाबासकीची थाप ठेवली. आणि गेल्या वर्षीपासून सरांचं असं म्हणणं होतं की मॅडम तुम्ही आमच्या गावामध्ये या आणि तुमच्यासारख्या तुमच्या प्रत्येक रणरागिणीचं स्वतःच्या पत्नीपासून असू द्या, पण ते इतकं सुंदर असं कौतुक ते करून आमच्यावरती शाबासकीची किंवा ही प्रेरणेची थाप आपण या ठिकाणी या महिला दिनाच्या औचित्याने दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानते. आणि जाता जाता फक्त थोडंसं काही गोष्टी बोलणार आहे, खूप काही बोलणार नाहीये, कारण बोलणारे सर्वजण छान छान बोलून गेलेले आहेत आणि जो विचार पेरायचा होता तो आजच्या दिनी या इतर मान्यवरांनी विचाराच्या रूपाने तो पेरलेला आहे. बघा, सहज साधं आपण लहानपणापासून एक उदाहरण ऐकत आलोय. ते कुठलं तर चिमणा आणि कावळे, बरोबर आहे ना? ऐकताना गोष्ट ऐकलेली असेल. लहानपणी आपली आजी असेल, आपल्या घरातली आई, एक असतो कावळा, एक असते चिमणी. कावळ्याचं घर असतं शेणाचं आणि चिमणीचं घर असतं मेणाचं. ही कथा आपण ऐकलेली आहे, पण हीच कथा मी परत सांगणार आहे, ती वेगळ्या रूपामध्ये. तुम्ही ती ऐका. एकदा खूप जोराचा पाऊस आला आणि कावळ्याचं शेणाचं घर हे वाहून गेलं. आणि मग कावळे दादा आपल्या बहिणीकडे येतात, चिवताई चिवताई दार उघड. ऐकलं ना मुलींनो? मग चिवताई काय करते? चिवताई म्हणते, चिवताई चिवताई दार उघड. ती म्हणते, थांब, माझ्या बाळाला मला अंघोळ घालायची. चिवताई चिवताई दार उघड असं दुसऱ्या वेळेला म्हणतो कावळा. त्यावेळेला म्हणते, थांब, माझ्या बाळाला मला त्याला छानपैकी असं सजवायचंय, त्याला नटवायचंय, त्याचा गंध पावडर मला लावायचंय. आणि ज्या वेळेला तिसऱ्या वेळेला चिवताई दार उघडते आणि कावळा घरामध्ये प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी चूल पेटलेली असते, ऊब त्याला मिळत असते आणि अवतीभोवती कावळा निरीक्षण करतो. त्यावेळेला त्याच्या असं लक्षात येतं की मस्तपैकी धनधान्यानं चिवताईचं घर हे भरलेलं आहे. मला या कथेतून मला हेच सांगायचंय, आपणही हेच करतो ना मैत्रिणींना, आपणही हेच करतोय ना. आपल्या मुलाचा सांभाळ करतोय, त्याची देखभाल करतोय, घरामध्ये
काय हवं नको ते बघतोय. आता विद्येची देवता ही सरस्वती आहे, बरोबर आहे ना? म्हणजे एक स्त्रीच आहे ना. विद्येची देवता एक सरस्वती आहे. आणि पैशाची देवता, आर्थिक देवता कोणाला म्हणतो आपण? जिची आपण दीपावलीला पूजा करतो, लक्ष्मी, ही पण स्त्रीच आहे. आणि दैत्याचा संहार करणारी काली माता, ही सुद्धा स्त्रीच आहे. ही स्त्रीची विविध रूप. जसं मी चिमणीचं उदाहरण दिलं, अहो तिच्याकडे व्यवस्थापन आहे, तिच्याकडे नीटनेटकेपणा आहे, तिच्याकडे जे काही तिला करायचंय घरामध्ये त्याचं ती काय करते, नियोजन करते, व्यवस्थापन करते. आणि प्रत्येक गोष्ट ती कुशल रीतीने म्हणजेच मुलांना घडवण्याचं कार्य करते. आजची माझी ही मैत्रीण किंवा ह्या मैत्रिणी हेच तरी करतात ना, हेच करतोय ना आपण. आणि असं नाहीये की बाबा आम्ही घरामध्ये काम करतोय, आम्ही घरामध्ये जे काही आपण म्हणतो ना वर्किंग वुमन वगैरे, ही संकल्पना तुमची नाही हो. तुमच्या प्रती फार आदर आहे, कारण तुम्ही करताय म्हणून पुरुष बाहेर जातात आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं मानसशास्त्र जपण्याचं काम तुम्ही करताय. हे साधं सोपं नाहीये. घर आवरणं असेल, घर नीटनेटकं ठेवणं असेल, मुलांची काळजी घेणं असेल, नवऱ्याला वेळेवरती डबा पोहोचवणं असेल, मुलांना वेळेवरती शाळेमध्ये पोहोचवणं असेल किंवा त्यांच्यावरती योग्य ते संस्कार करणं, हे एका आईचं काम म्हणजे साधं सोपं काम नाही. एकदा 2017 मध्ये विश्व सुंदरी स्पर्धा भरलेली होती आणि या विश्व सुंदरी स्पर्धेमध्ये भारताचं नेतृत्व करणारी मानुषी चिल्लर ही सौंदर्यवती ही शेवटची फेरी गाठते. आणि त्या शेवटच्या फेरीमध्ये तिला प्रश्न विचारला जातो की या जगामध्ये सगळ्यात जास्त पगार हा कोणाला दिला जावा? तुम्ही म्हणाल पंतप्रधानाला दिला जावा, राष्ट्रपतींना दिला जावा, शास्त्रज्ञांना दिला जावा. तिनं काय उत्तर दिलं? प्रत्येकाने वेगवेगळ्या मुलींनी उत्तरं दिली, पण तिनं उत्तर देताना असं म्हटलं की या जगामध्ये सगळ्यात जास्त पगार हा आईला दिला जावा. आईचं इतकं अनमोल असं महत्व आहे. आणि परत आईवरती संशोधन सुरू झालं. सकाळी उठल्यापासून घरातली कामं, मुलांचा सांभाळ असेल, स्वयंपाकाचं काम असेल, याचं मोजमाप केलं तर ते पाश्चात्य देशाच्या चलनामध्ये मोजमाप केलं तर असा जवळपास 1.5 लाखाचा पगार महिन्याला आईला दिला जावा, असा विचार हे संशोधन पुढे आलं. म्हणून कुठल्याही महिलेनं मी घरामध्ये काम करते म्हणजे हे कमीपणाचं आहे आणि कोणी नोकरी करतात म्हणजे ते खूप श्रेष्ठत्व आहे असा मुळीच मनामध्ये कधीही दुजाभाव करायचा नाही. तुमचं काम तितकंच श्रेष्ठ आहे. प्रत्येक महिला युनिक आहे. प्रत्येकाचं वैशिष्ट्य, प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाचं कौशल्य हे वेगळं असतं आणि आपण युनिक आहोत म्हणजे मी वेगळीच आहे हा विचार घेऊन आपण जगणं फार गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी मॅडमनी सांगितल्या, बालविवाहाच्या प्रती असेल किंवा मुलींच्या बाबतीमध्ये विश्वासाच्या बाबतीमध्ये असेल. आपल्या मुलींना तुम्ही शिकवा, त्यांना त्यांच्याशी खऱ्या अर्थाने विश्वास संपादन जर करायचं असेल तर आपल्या कुमार अवस्थेतील मुली असतील किंवा मुलींना संस्कार देणं गरजेचं आहे असं नाहीये. मुलींबरोबर मुलं सुद्धा तितकीच महत्वाचे. नाही जाऊ दे माझं पोरगं कुठे गेलं तर गेलं, काय नाही, तो येईल कधीतरी, असं नाही. मुलींबरोबर मुलांनाही तेवढे संस्कार देणं फार गरजेचं आहे आणि ती आजच्या काळाची गरज आहे. हे प्रत्येक महिलेनं समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मुलींचं येणाऱ्या या वाढत्या वयामध्ये आपल्या मुलींशी, आपल्या मुलांशी आपण संवाद साधणं फार महत्वाचं आहे. कारण आज मोबाईल आपल्या हातामध्ये आला, मुलगा काय करतोय, मुलगी काय करतोय याचं भानही आपल्याला नसतं. रील आणि रिअलच्या या लाईफ मध्ये आपण खरं तर रील मध्ये जास्त गुंतलोय की काय अशी भावना निर्माण होते. म्हणून वास्तव सुद्धा जगणं फार महत्वाचं आहे. आणि हे सर्व करत असताना आपण बाकीच्या लोकांचं सगळं 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 काही बघत असतो, पण कधी कधी आपल्याला स्वतःसाठी द्यायला वेळ नसतो. आणि बऱ्याचशा डॉक्टरची अशी उदाहरणं आहेत की आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा महिला ज्या असतात, या महिला खरं तर स्वतःच्या आरोग्याकडे तितक्या महत्वपूर्ण लक्ष देत नाहीत. वेगवेगळे आजार जडतात. जाऊ दे आजचा दिवस घालवूया, नंतर 4 दिवसानं जाऊया, एक गोळी घेतले कमी होईल, अशा पद्धतीनं आज आपण आपला आहार असेल, आपली जीवनशैली असेल ही बदलताना जाणवते. म्हणून आपलं आरोग्य
हेल्थ इज अ वेल्थ, शरीर ही संपत्ती आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधन, शरीराचा खरा धर्म आहे आपण आपलं स्वतःला जपणं आणि स्वतः प्रती आपण सजग असणं फार महत्वाचं आहे। आणि मला हेही जाता जाता सांगायचं आहे की जसं मॅडमनी सांगितलं की 25व्या वर्षी 30व्या वर्षी मुलींची पिशवी काढली जाते, हे बदलत्या जीवनशैलीचं वैशिष्ट्य आहे। लहान वयामध्ये लग्न मुलींची करतो आपण आणि वेगवेगळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा आज बळावत असताना दिसतात। तुम्ही परवाच एक उदाहरण बघितले का व्हॉट्सअपचे कोणी वापरत असतील किंवा सोशल मीडियाचा वापर करत असतील तर प्रतीक्षा पाटील नावाची 28 वर्षाची मुख्य कॅन्सर सारखे आजार सुद्धा आज बळावत असताना दिसतात। तुम्ही परवाच एक उदाहरण बघितले का व्हॉट्सअपचे कोणी वापरत असतील किंवा सोशल मीडियाचा वापर करत असतील तर प्रतीक्षा पाटील नावाची 28 वर्षाची मुख्याध्यापिका होती। नवरा क्लास 1 अधिकारी होता, घरामध्ये गाडी आहे, बंगला आहे, तिलाही ती मुख्याध्यापिका म्हणून काम करत होती। दोघांचा एवढा खूप मोठा पगार होता, खूप चांगलं सुरळीत चालू होतं। पण वयाच्या 24व्या वर्षी फक्त तिच्या जिभेवरती फोड आला, हे निमित्त झालं आणि संपूर्ण तिची 28व्या वर्षी जीभ काढावी लागली। आणि ती जीभ काढल्यानंतर तिला अशी जाणीव झाली की खरंच आयुष्य किती अनमोल आहे, आयुष्य ही मिळालेली आपल्याला देणगी आहे। आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये 10 किलो वजन त्या मुलीचं कमी झालं आणि ती 28व्या वर्षी ती निघून गेली आपल्यातून। म्हणजेच काय तर मला हे सांगायचंय की आपल्याला मिळालेलं आयुष्य, मग भलेही आपण ग्रामीण भागातले असो शहरी भागातले असो, जिथं कुठं तुम्ही तुमच्या कार्यामध्ये तिथं तुम्ही व्यस्त असाल तिथं आपण स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या। जोपर्यंत आपण स्वतःला जपत नाही तोपर्यंत इतरांना आपण चांगलं जपू शकत नाही आणि मस्तपैकी आयुष्य आपण आनंदाने जगलं पाहिजे। हे काय केलं, त्यानं काय केलं, त्याच्या घरात काय आणलं, हिनं काय केलं, हिनं कुठली साडी आणली, कितीची आणली, याच्यापेक्षा मी माझ्या घरामध्ये किती समाधानी आहे, माझ्या मुलांवरती संस्कार मी किती चांगल्या पद्धतीने करते, याचा विचार आपण प्रत्येक जणी करूया। आणि वेगवेगळ्या देवींचे पोथ्या पुराण वाचण्यापेक्षा अशा रणरागिणींची चरित्र जर वाचली तर नक्कीच उद्याच्या भविष्याचे तुमची मुलं किंवा तुमची मुली या खऱ्या चांगल्या विचाराने त्या प्रेरित होतील आणि नवनिर्माणाचं कार्य या मुलांच्या हातून घडेल, हाच एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करते। संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली।